नर्मदे हर. आश्रमाच्या बाहेर एवढं मोठे धुकं आहेत. आता इथून पुढे नाही का एवढं. आणि इथून पगदंडी रस्ता आहे पूर्ण. नर्मदे हर. नर्मदे हर. हे आहे लुनेरा बुजुर्ग येथील भारत माता आश्रम. आणि काल आम्ही इथं वास्तव्यास होतो. आणि आजचा दिवस आहे आजचा 64वा. आणि पूर्ण धुकं पसरले, धुक्याची चादर पसरली. म्हणजे तुम्ही बघू शकता काहीच दिसत नाही ना. बरं टाईम पण खूप जास्त झाला नाही आहे. फक्त 7:30 वाजलेचा. 7:30 वाजले तरी पण एवढे धुके आहेत. म्हणजे एक 50 मीटरच्या अंतरावर मग दिसत नाही आहे. नर्मदे हर. ही काय पूर्ण धुक्याची चादर पसरली. असं वाटतं ढगातून चाललोय आता आम्ही. नर्मदे रामकृष्ण हरी. नर्मदे हर. आता लुनेरा बुजुर्ग येथील भारत माता आश्रमातून बाहेर पडलो आम्ही. आणि आता पुढे निघालो कालीबावडीकडे, जिथून 15 किलोमीटरचं अंतर आहे. आणि तिथून मांडवगडाची सुरुवात होणार आहे. मांडवगड पण थोडासा चढीचा भाग असल्यामुळं एखाद्याच आम्ही कालीबावडीलाच मुक्काम करून उद्या सकाळी मांडवगडाकडे प्रस्थान करेल. नर्मदे हर. नर्मदे हर. आता लुनेरा बुजुर्ग या गावातून बाहेर निघत आहेत. आश्रमातून आता गावातून पूर्ण परत धुक्याची चादर पूर्णच बघल तिथं. आणि इकडं मक्याची शेती खूप दिसते या ठिकाणी. ह्याचं दुहेरी. नर्मदे हर. नर्मदे हर. इथे बडीशोपची पण शेती केली जाते. इथं बडीशोपचे झाड दिसतात. हे असे फुलं आहेत. पण यांचं असं म्हणणं आहे की हे जे धुकं पडायला लागलेत त्या धुकामुळे ही जी फुलं आहेत ती खराब होऊन जातात. म्हणे सोप लागणार नाही आहे त्याला. याचा कसा कलर पडतोय त्याचा. नर्मदे हर. हा आहे पगदंडीचा रस्ता. आता पुढे असाच शेताच्या आतमधून आहे. आणि दुहेरी बाजूला पूर्ण शेती आहे. म्हणजे हे एक प्रकारचे बांधच आहेत शेताचे. तिथून निघाला आता पुढे बगरमध्ये गव्हाच्या टुशा पण लागले तिथं. जे की 6 इंचापर्यंत इथं गहू दिसतात. तीन इंच 4. नर्मदे हर. असे 2 वाट आहेत आता या ठिकाणी. पण जी पुढे झेंडी लागलेली आहे ती झेंडी याचा अर्थ आहे की इकडं परिक्रमा मार्ग आहे. आणि या वाट्याने आता परत हे असं परत निशाणी करून ठेवलेले वाटेवरती निशाण लावलेले आहेत. त्या निशाणाचा अंदाज घेऊन पुढे सरकावं लागतं इथं. कारण विचारायला इथं कोणी नाही आहे. त्यामुळे ही चांगली सोय आहे की रस्ता दाखवण्यासाठी खून बांधलेली आहे इथं प्रत्येक ठिकाणी. नर्मदे हर. या गव्हाची उंची जवळजवळ माझ्या कमरा इतकी आहे. म्हणजे आरामात 3 फूट तरी आरामात असणार आहे. आणि याची टुशाची उंची बघा किती मोठी टुशे आहेत ह्या. आपल्याकडे एवढा मोठा नाही दिसत. आता इथं पण बडीशोपची लावणी केलेली आहे शेतीची, जी की साधारण 2 पिकामधलं अंतर बी 1-1.5 फुटाच्या वर आहे. आणि इकडून 1-1.5 आणि इकडून ते म्हणजे 1.5 बाय 1.5चं अंतर आहे 2 पिकातलं. आणि आता इथे पेरणी केली. इथं शेतकऱ्यांनी शेतात सोडलेलं पाणी पूर्ण रोडवरती आलाय. आणि इथं परिक्रमाला रस्ता क्रॉस करायला समजत आहे. चिखलाला पाय आतमध्ये चाललेत. बघू कसं क्रॉस करत येतात. बावडीकडे जाताना वाटत लागतो ग्राम रामधामा. आता इथून पुढे जावं लागेल. नर्मदे हर. ही आहे कालीबावडी येथील आश्रम, जे की कालीबावडीपासून पण पुढे 3 किलोमीटरचे अंतर होते. 3-3.5. तर हे छत्री गाव क्रॉस केल्यानंतर वरती असे डोंगरावरती चढून जावं लागतं आश्रमासाठी.